नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहोत एक इटालियन शिप बघायला. ही जवळजवळ 100 वर्षे जुनी आहे. वाटेत रोडवर रेल्वे ट्रॅक्स दिसले. एकेकाळी पोर्टपर्यंत ट्रेन्स यायच्या. CSMT स्टेशनच्या 18 नंबर प्लॅटफॉर्मकडून बाहेर आल्यावर जवळच इंदिरा डॉक आहे. भूक लागल्यामुळे थोडी पेटपूजा केली. तिथून निघालो इंदिरा डॉकच्या ग्रीन गेटकडे जायला. तिथे जाऊन बघतो तर काय, बरीच मोठी लाईन होती. बाईक पार्क करून आम्ही सुद्धा लाईनमध्ये उभे राहिलो. इथे येण्यासाठी आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं, जे फ्री ऑफ कॉस्ट होतं. ही शिप इथे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत होती. रजिस्ट्रेशन रिसीट आणि ID चेक करूनच आतमध्ये एंट्री दिली जात होती. गेटमधून आत आल्यावर डॉकपर्यंत जाण्यासाठी बस होती. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. इथे सर्वांना टाइम स्लॉटप्रमाणे बँड्स दिले जात होते. व्हाईट बँड्स आणि बॅचेस हे सोव्हेनियर्स होते. एंट्री केल्यावर समोर स्क्रीन होती. त्यापुढे एका बाजूला स्टेज, त्याच्या मागे स्क्रीन व समोर सिटिंग अरेंजमेंट होती. त्या स्टेजवर बँड परफॉर्म करायचं. या शिपचं नाव आहे अमेरिको वेस्पुची. ही शिप 100 मीटर लांब व 54 मीटर उंच आहे. ही इटालियन नेव्हीची शिप आहे. 1930 साली ही शिप युद्धात वापरण्यासाठी बनवण्यात आलेली, पण युद्धात न वापरता ही शिप ट्रेनिंगसाठी वापरण्यात आली. जुलै 2023 पासून ही शिप वर्ल्ड टूरला निघाली आहे. टुरिझम वाढवण्यासाठी हा त्यांचा एक प्रयत्न. जगातील सर्वात सुंदर शिप म्हणून ओळखली जाते. आणि फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा ही शिप आपल्याला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण शिपमध्ये एंट्री करणार आहोत. यावरून थोडं सांभाळून चालावं लागलं, कारण हे बऱ्याच प्रमाणात हलत होतं. या शिपवर जाण्यासाठी कंपल्सरी शूज घालायचे होते. शिपमध्ये एंटर केल्यावर उजव्या बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आता आपण आलोय अप्पर डेकला. ही शिप आतमधून कशी आहे हे आता बघूया. काही एरियाज रोप लावून बंद केलेले. या शिपवर अजूनही सर्व काही मॅन्युअली ऑपरेट केलं जातं.
युद्धात वापरण्यासाठी ही शिप बनवण्यात आलेली, त्यामुळे या शिपवर गनसुद्धा आहेत. समोरील मॅपप्रमाणे त्यांची टूर सुरू आहे. नॉट हू बिगिन्स बट ही हू प्रिझर्व्स असं याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. प्रत्येक इटालियन नेव्हल ऑफिसरला या शिपवर ट्रेनिंग दिली जाते. या शिपवर बऱ्याच रेस्क्यू बोट्स आहेत. आता आपण पुन्हा दुसऱ्या साईडच्या अप्पर डेकला जातो. ही शिप बघून मला तर कहना प्यारे मूवीची आठवण आली. या शिपवर जवळजवळ 250 लोक आहेत. खूप छान पद्धतीने ही मेंटेन केली आहे. पूर्ण शिप बघायला आम्हाला जवळजवळ 1 तास लागला. ही शिप बाहेरून जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षाही आतून अतिशय सुंदर आहे. शिपमधून बाहेर आल्यावर समोरच बँड परफॉर्म करत होतं. Indiana, suoniamo i 2 inni. Thank you so much, my dear friend. Your full ship as responsible, including all the Ma'am, 1 second. Ma'am, 1 second, please.
आम्ही गेलो एक्झिबिशन बघायला. एका सेक्शनमध्ये टी शर्ट्स कॅप्स वगैरे सेलिंगसाठी होते आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये इटालियन कल्चर म्हणजेच आर्ट टेक्नॉलॉजी शोकेस केली गेली होती, जे अतिशय सुंदर होतं. हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. फिरून झाल्यावर पुन्हा आम्ही बसने गेलो ग्रीन गेटला. आय होप ही शिप बघायला तुम्हाला सुद्धा नक्की आवडली असेल. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.